तुम्हाला नेमकं काय सांगायचं बरोबर. बीड जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतच्या 31 जागावर आज निवडणूक पार पडत आहे. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे बीडचं जे मस्साजोग ग्रामपंचायत सरकार आहे तिकडं सुद्धा मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. जर आपण बघितलं तर या मतदारसंख्येबाहेर जर आपण बघितलं तर भरपूर गर्दी झालेली आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे जागेवरचं निवडणूक होतं आज इकडे ते पार पाडणार आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी ह्या रिंगणात उतरलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानाची लाईन लागलेली आहे. विशेष म्हणजे वयस्कर माणूस असो किंवा कोणी आजारी असो किंवा काही वयस्कर लोक असतील ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या मतदान केंद्रावर पोहोचू राहिले. आपण जर बघितलं तर धनंजय देशमुख जे आहे ते सुद्धा इथं मतदार केंद्राच्या बाहेरच उभा आहेत. विशेष म्हणजे त्यांची जे पत्नी आहेत ते 9:30 वाजता मतदान करणार आहे. आपण जर बघितलं तर इथं मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि तगडा पोलीस फौज पाटला या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे आता आपण जर बघितलं तर गावकरी जे सकाळपासूनच या मतदान केंद्रावर गर्दी करून राहिले. जिल्हा परिषद शाळेत हे मतदान प्रक्रिया पार चालू आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणीच जर आपण बघितलं तर या मतदान केंद्रावर सकाळपासूनच कर्मचारी आलेले आहेत आणि या गावातलं मतदान प्रक्रिया सुरू आहे. आता आपल्याला उद्या या गावातलं निकाल करणारे नेमकं या त्यांची पत्नी निवडून येणार आहेत का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं राहणार आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीच्या गावातल्या अनेक महिलांनी इकडं आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं काम केलेलं आहे. जर आपण बघितलं तर विशेष म्हणजे ह्या प्रक्रिया जे पार पडलेली आहे आता हे उद्या ह्याचा निकाल लागणार आहे. आणि विशेष म्हणजे आता संतोष देशमुख यांची पत्नी हे बाजी मारणार का हे बघणं गरजेचं आहे. आमिर हुसेन, नवराष्ट्र, बीड. मौजे मस्साजोग येथील ग्रामपंचायत पोटनिवडणूक सरपंच या पदासाठी आज सकाळी 7:30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. मतदान सुरळीतपणे चालू आहे, शांततेत चालू आहे. मतदानमध्ये एकूण मतदार आहेत 2084. त्यापैकी एकूण पुरुष आहेत 1101 आणि स्त्री आहेत 983. एकूण 2084 आहेत. काय काय प्रोटेक्शन घेतलेलं आहे यामध्ये पोलीस संरक्षण पूर्णपणे आहे. त्याच्यानंतर आम्ही स्वतः इथं लक्ष देऊन आहे मतदानावर. जे काही घडामोडी घडतील त्याबाबत मी वरिष्ठांना वेळोवेळी कळविणार आहे. निपक्षपातीपणे निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी विशेष काय मोहिमा राबवल्या. त्याचबरोबर वयोवृद्ध मतदार असतील, दिव्यांग मतदार असतील. वयोवृद्ध मतदारासाठी आपण इथं व्यवस्था म्हणजे इथं सावलीमध्येच आहे मतदान. त्याच्यानंतर त्याच्या वयोवृद्धासाठी आपण एक जण त्यांना सोबती दिलेला आहे आणि त्यासह ते मतदान करतायत. ऊन देखील मोठा आहे, काय काय व्यवस्था. उन्हासाठी मला तिथं झाडी भरपूर आहे त्यामुळे इथं प्रॉब्लेम येण्याची शक्यता नाही. पाण्याची पाण्याची व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे. नाव सांगा. अशोक भंडारे, तहसीलदार केज.